कल्याण के शास्त्री नगर अस्पताल में प्रसूति के दौरान महिला की मौत का मामला गर्मा गया है। शिवसेना विधायक राजेश मौर्य ने अस्पताल का दौरा कर दोषी डॉक्टरों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। वहीं डायगर डंपिंग ग्राउंड में लगी आग को लेकर भी विवाद बढ़ रहा है। मनसे के पूर्व विधायक की मांग को अब शिवसेना शिंदे गुट के विधायकों का समर्थन मिल रहा है और दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की जा रही है। मी डायगरच्या त्या कचरा डेपोवर जाऊन आलो, तिथे आग लागलेली आहे। मी ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दल असतील, तिथले आरोग्याचे अधिकारी असतील, त्यांच्याशी चर्चा केली की बाबा ही ताबडतोब आग विझली पाहिजे, जेणेकरून तिथल्या आजूबाजूच्या असलेल्या नागरिकांना गावाला कुठल्याही प्रकारचा धुराचा आणि वासाचा त्रास होईल नाही, अशी तुम्ही ताबडतोब कारवाई करा। त्याच्यामुळे लगेच अग्निशामक दलाच्या गाड्या, त्या आरोग्य कचरा जो घन कचराचा विभाग आहे त्या लगेच अधिकारी तिथे आले आणि कारवाई चालू केलेली आहे। लक्षात घ्या, जे त्याच्यात दोषी आढळतील, मग तो कोणी असू दे, त्याच्या कारवाई झालीच पाहिजे। मग कुठल्या पक्षाने काय मागणी केले, काय नाही मागणी केले, त्यापेक्षा आपल्याला नागरिकांना काय सुविधा मिळतील आणि नागरिकांच्या कुठल्याही सुविधेला बाधा न येता आणि मग जर असं होत असेल तर त्याच्या कारवाई व्हायला हरकत नाही। मी आताच डॉक्टर शुक्लांशी चर्चा केली, यातल्या डॉक्टरांशी चर्चा केली, सन्मान DCP साहेब यांची चर्चा केली की ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चुकीमुळे हा ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या ऑपरेशनच्या अभावी मृत्यू झालेला आहे, त्यांच्या कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। तो कोणीही असू दे। आता JJवरनं रिपोर्ट येईल, JJला घेऊन चाललेले आहेत पेशंटला, तिकडनं जो रिपोर्ट येईल त्याच्यात जे येईल आणि मग आल्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आपण मागणी केली।